गरमागरम आंबट आणि हलक्या मसाल्यांनी भरलेले हे टोमॅटो सार घरगुती जेवणातलं एक खास आणि चवदार पदार्थ आहे. ताज्या टोमॅटोंचा रस, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी यामुळे याला अप्रतिम असा सुगंध आणि चव येते. हे सार पचायला हलकं असून भातासोबत खायला खूपच रुचकर लागतं. चला मग या साहित्यापासून झटपट तयार होणारं हे सार आहे ना, रेसिपी पाहूया. तर मंडळी आहे ना, सार बनवण्यासाठी टोमॅटो घेतलेले आहेत. अगदी 6 ते 7 असे मीडियम साईजचे टोमॅटो आहेत. सार बनवण्यासाठी टोमॅटो मात्र पिकलेले हवेत बरं का, कच्चे अजिबात घेऊ नका. आता हे जे टोमॅटो आहेत ना घेतलेले, ते टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी पातेल्यामध्ये हे टोमॅटो आहेत ना, ते शिजवून घेतलेले आहेत अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये. आणि लगेचच शिजले जातात, खूप काहीसा वेळ लागत नाही आहे. आणि शिजल्यानंतर टोमॅटोवरची साल मात्र आहे ना काढून घ्यायची आहे. आणि हे टोमॅटो आपल्याला गार झाल्यानंतर आहे ना टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना हे जे टोमॅटो आहेत ना ते टाकलेले आहेत आणि त्याची अशी दाटसर अशी प्युरी जी आहे ना ती मी बनवून घेतलेली आहे. यानंतर आपण आहे ना टोमॅटो सारला आहे ना फोडणी देऊया. तर फोडणी देण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 चमचे इथे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेले आहे. ते दोन्ही असे छान असे फुलले गेले ना की यामध्ये असं ठेचलेला लसूण टाकायचा आहे आणि तोही खूप सारा. लगेचच कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे कापसुद्धा टाकलेले आहेत. ते सुद्धा एखाद मिनिटभर छान असे परतून घ्यायचं आहेत. हिरवी मिरचीसुद्धा छान अशी परतली गेलेली आहे आणि लसूणसुद्धा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. तर आता टाकूया यामध्ये हलकेसे मसाले, जसे की हळद पावडर टाकलेले आहे आणि घरगुती तिखट टाकलेलं आहे. जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल ना तर ते सुद्धा टाकू शकता, पण इथे मी घरगुती मसाल्याचा वापर केलेला आहे. लगेचच टोमॅटोची प्युरीसुद्धा यामध्ये मी ॲड केलेली आहे, जे की मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आता या सारमध्ये जे आहे ना ते 1 ते 1.5 कप असं पाणी टाकलेलं आहे आणि हा जो सार आहे ना तो अगदी कमी गॅसवरती 5 मिनिट आहे ना शिजवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि खरंच साध्या साहित्यापासून झटपट तयार होणारे हे सार आहे ना रोजच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे बरं का. तर यामध्ये मी टाकलेलं आहे चिंचेचं पाणी. चिंच आहे ना अगदी लिंबा एवढी घेतलेली आहे आणि त्याला असं भिजू घालून असं जे पाणी आहे ना चिंचेचं ती यामध्ये मी टाकलेलं आहे. जर यानंतर तुम्हाला यामध्ये गूळ किंवा साखर थोडीफार टाकायची असेल ना तर ते सुद्धा टाकू शकता, पण इथे मी साखर किंवा गूळ अवॉइड केलेला आहे कारण मला असंच आंबट खूप आवडतं. यासाठी 1 चमचा तूपसुद्धा टाकलेलं आहे. जर तुम्ही तेलाची फोडणी न देता तुपाची दिली तरीसुद्धा उत्तम लागतं, पण मी असं वरून 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि 5 मिनिटे छान असा सार जो आहे ना तो शिजवून घेतलेली आहे. आणि झालं ना मंडळी झटपट असं सार तयार. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट